नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय. तर आता पावसाचं संपलेलं आहे आणि आमची परीक्षा चालू होते, म्हणून इतक्या दिवस व्हिडिओ आले नाही खरं तर. तर आता तुम्ही बघितलं असेल की पाटे आपले सगळे मित्र परिवार आहे. तर आजचा ब्लॉगचा म्हणजे महत्त्व म्हणजे तेच आहे की आज आपण चाललो आहोत जंगलामध्ये पार्टी करायला. तर पार्टी करायला आणि हे बघा, हे दोघं पण आहेत आपल्यासोबत. तर आजचा मेन टार्गेट आपला तोच आहे की आपण चाललो पार्टी करायला. आता आपण आलेलो आहोत एका जंगलात. तर आता आम्ही चाललो, अजून ट्रॅकिंगच चालले सध्या तरी. वरती जायचं आहे आणि खायचं नियोजन करायचं आहे. तर चला भेटूया जागा भेटल्यावर. तर मित्रांनो, आता जाता जाता रस्त्याने आपण थोडे लाकडं तोडत घेऊन चाललोय, कारण तिथे आपल्याला जेवण बनवायचं आहे. तर त्यासाठी चूल पेटवायची, तर त्यासाठी लाकडांची जरूरत आहे. तर सगळेजण बघा आपापल्या हातामध्ये लाकडं घेत चाललेत आणि या बॅगेत जे आहे ते खरं नियोजन आहे सध्याचं, आजचं दिवशीचं. तर बस, तुम्ही पण असे आपल्या मित्रांसोबत कधी पार्टी करतात की नाही ते सांगा कमेंटमध्ये. आज आम्ही चाललोय, खूप दिवसानंतर चाललोय. तुम्ही आज जितके लोक आहेत सगळ्यांना तर आधी पण बघितलं असेलच आपल्या शिरवण्याच्या ब्लॉगमध्ये, पण आज दुसरीकडे आलो. तर भेटूया तुम्हाला पुढे डायरेक्ट. तर मित्रांनो, आपल्याला आता जागा भेटलेली आहे चांगलीशी. आपलं आजचं नियोजन इथेच करायचा विचार आहे. तर आता सर्वप्रथम आपण ही जागा साफ करून घेतोय. कोळसा, हे बघा कोळसा वगैरे आणलेला आहे. फुल एकदम पद्धतशीररित्या आजचा प्लॅन होणार आहे. बघूया पुढे कसं होतं. अजून काय माचीस आणलं ना? हा, माचीस वगैरे आणलेले. आणि बघा ही आपली इथं चूल बनवलेली, आपण चूल बनवली म्हणजे रेडीमेडच भेटली आपल्याला चूल. आणि हे बघा व्ह्यू तर भाई कशासाठी आले, फुल एकदम फुल गॉगल बिगल लावून आणले, फुल ड्रेसिंग बिसून मारून आणले सगळे. तर टोटल आम्ही आहोत 7 जण आणि 7 जण आता आम्ही करणार आहोत पिकनिकची प्लॅनिंग. तर मित्रांनो, आपली आग पेटलेली आहे मेन. आता थोडी पेटू द्यायची, त्यानंतर आपण जे आजची रेसिपी आहे म्हणजे चिकन फ्राय करायला टाकणार आहे. चिकन आणि पाव आणलेले, तर चिकन आणि पाव हे करायचंय जेवण आहे आज. तर विशाल आणि अक्षय या दोघांनी मिळून आग लावलेली आहे. तर आग लावलेली आहे, विशाल जेवायसाठी आग लावलेली आहे. ठीक आहे. तर बाकी आता मेन आपलं पदार्थ आहे तो जो आहे निघतोय पूजेच्या बॅगेतनं. हे बघा ह्याच्यात आणलेला आहे पदार्थ, पूजेच्या मम्मीने दिलाय. तर काकींना सगळ्यांच्या वरती थँक्यू. आणि दाखवते आता ते सगळं निघलं की डायरेक्ट आता फ्राय करायला रेडी. हे बघा चिकन बघा, उघडल्या मस्तपैकी एकदम सुगंध मस्त आलेला. अरे मी पण आणलंय, हे सेम आणलंय मी पण. तर 2-2 चिमटे आणलेत. तर आता फ्राय करायला चालू करूया मस्तपैकी. तर सध्या आम्ही मित्रांनो चाललो एक फांदी शोधायला, कारण हा ठीक आहे चल, कारण ते चिकनला तेल लावायसाठी काय म्हणजे हे नाही, साधन नाही. तर त्यासाठी आपल्याला केलं पाहिजे. ठीक आहे मग चल ना, घे ना तू. आणि इथे आमची पार्टी चालली आहे, एवढं असं वडाचं झाड आहे त्याच्या खाली आपलं करतं. आणि इथे तुम्ही व्ह्यू बघू शकता. व्ह्यू ॲज ऑलवेज खूप मस्त आहे. तर आता फांदी तोडली पाहिजे. ठीक आहे, फांदी तोडायची गरज नाही वाटत ते. अरे एक तरी सांगा ना, आणायची की नाही. तर फांदी तोडायचे विचार आहे. बघ विशाल, आंबाच आहे, आंबाच आहे ना. विशाल आता तोडतोय झाड. चल, झाडं तोडलेली आहेत. आता लागली, कुठे लागलं.
वटवच जाऊया. हे काय दगड इथे सर. तर बघू शकतात फायनली चिकन वगैरे इथे टाकलेलं आहे तळायला. आणि इथे आहे आपलं हे बटर आणि हे आहे तेल. आणि डिश बनवत आहेत प्रतीक, पूजेश, अक्षय वगैरे. चाललंय फुल एकदम मस्तपैकी. हे जास्त म्हणजे हे करून देऊ नका, सारखं चिकन, हे आहे बटर आणि हे आहे आपलं तेल आणि हे त्याच्यावर आपलं चाललंय. पेपरवर घे ना, पेपरवर घे. पेपर आणले, पेपर आणले. अक्षय आणि प्रतीक चाललंय आपल्या डिशचं. पहिला राऊंड चाललाय. बाकी आपलं बघूया चला. तर आता आपण टेस्ट करून बघूया. एक पीस झालेला आहे आपला. बाकीच्यांनी सगळ्यांनी टेस्ट केलंय. कसं लागला? एक नंबर. कसं विशाल? विशाल कसं लागलं? कसं लागलं अभिषेक? एक नंबर. एक नंबर मस्त. तू खाल्लं का अक्षय? एक नंबर. प्रतीक तू खाल्लं? तर आता मी पण एकदा टेस्ट करतोय. पीस एक नंबर. ते मसाले वगैरे ना, नाही मसाले वगैरे एकदम मिळलेले आहेत चिकन मध्ये. मस्त लागते. आपला एक राऊंड झालाय चिकनचा. बाकीचे आता करायचे. तर आता लाकडं घ्यायचे कारण थोडीफार चुलीला लाकडं कमी पडलेत. मग तेच आता लाकडं उचलतोय आणि घेऊन जायचे कारण थोडीफार लाकडं कमी पडतात. आणि चिकन तर आपलं एक सक्सेसफुल पीस झालेलं आहे. बाकीचे पण आता सक्सेसफुल झाले पाहिजे. प्रतीक आणि अक्षय करायचा विचार चाललाय, म्हणजे प्रॉपर करतायत. आणि विशाल पण आपला मस्तपैकी हेल्प करतोय त्यांना. बाकी सगळा विषय मस्त. आता दुसरा राऊंड लागलेला आहे चिकनचा. दुसरा राऊंड. एक राऊंड झालेला आहे तर तिकडे पेपरवर ठेवण्यात आलंय सगळं काय. बघूया आता पुढे काय. तर मित्रांनो फायनली आपलं हा लास्ट राऊंड चालू आहे चिकनचा. आणि थोडासा जुगाड केलेला आहे कारण चिकनवर लावायला बटरसाठी म्हणजे काय हे नव्हतं साधं. तर आम्ही आता आंब्याच्या झाडाची फांदी तोडून तिला पूर्ण अशी ठेचली आहे आणि तिच्या ह्याच्याने चिकनवर बटर लावतोय. तर ऑलमोस्ट आपलं सगळं झालेलं आहे. लास्ट राऊंड चालू आहे, थोड्या वेळात होईलच. हे बघू शकता तुम्ही. आता एवढं हेच बघून तोंडाला एकदम पाणी सुटतंय. तर थोड्याच वेळात जास्तीत जास्त 5-10 मिनिटं लागतील सगळं व्हायला. त्यानंतर आपण जेवायला चालू करूया. तुम्ही देखील असं मित्रांसोबत पार्टी करत राहा, मजा येते. आणि आमचे पेपर संपलेत आणि मेन आमचं लास्ट वर्ष आहे. त्यानंतर सगळे आपापले कामाला लागतीलच. आणि त्यानंतर खूप कमी वेळ भेटेल आपल्याला असं सगळी पार्टी वगैरे करायला. म्हणून आता 5-6 महिने जी बाकी आहेत त्यात आम्ही सगळी अशी मजा करायचा विचार चाललाय. परीक्षा आत्ताच संपल्यात म्हणून एक नवीन ट्रिप काढली मस्तपैकी. आणि ट्रिप मस्त सक्सेसफुल होते एक प्रकारे. जंगल सफारीमध्ये आपलं चिकनचा कार्यक्रम बघूया मस्तपैकी. कामचोर आदित्य करायला आलाय. तर आता हळूहळू आपण हे चिकन परतूया. जर ही क्लिप बंद झाली तर आदित्यने
एकदम लास्ट राऊंड आहे आणि लास्ट राऊंड चालू आहे. व्हिडिओ करायचा आहे म्हणून त्याने हातात घेतलेला आहे तो बांबू. हे सगळे जे काय आहेत ते खोटं बोलतात. आणि जर आधीपासून ही मी क्लिप तेल नसली लावलंय. ना आदित्यच खरं बोलते. तुम्ही ते टाइम लॅप्स बघितलंय की कोण काय करतंय. हा हा फक्त असा उभाच होता. हे बघा हा तर फक्त उभा आहे. आग पेटवले त्यानंतर आता थोडा व्हिडिओ मध्ये यायसाठी करतोय. तू ना आणि व्हिडिओ बंद पूजेशनी कर पण ना, आता मी तुला पूजेशनी पण आता पाव घेतलेला आहे वगैरे म्हणजे असे शेकायला विचार चालला की पाव वगैरेचा पण हे करूया. आणि आग जाऊ दे बोलतो ना. चिकन वगैरे आपलं पूर्ण संपलेलं आहे आणि चिकन तिकडे ते पेपरांमध्ये ठेवलंय मस्तपैकी. चिकन अरे ते पडेल लेअर आहेत. अक्षय आणि प्रतीकनी कुठे गेला प्रतीकनी आतापर्यंत सगळं चिकन वगैरे हे केलंय आणि प्रथमेशनी पण केलंय. अभिषेक आपलं चिकन टाकतोय माशांपासून वाचवण्यासाठी. पूजेश पण आता करतोय. आणि हा बघा हा कामचोर आहे. याने काय नाही केलंय. सगळ्यांना माहिती कोणी काम केले. बाकी चला चालतंय आपलं मस्त बिहाइंड द सीन्स टाक. 10 मिनिटांना कसं करायचं तू खोल पाव आणि ते चिमट्याने तो मसाला घे आणि आतमध्ये लाव आणि त्याच्यावर टाक डायरेक्ट. पावर टाक ना त्याच्यावर. हे कर पुस थोडं धुते. अरे आतनं लाव आतनं लाव. हा चटणी कशी लावतो आतमध्ये. हे काढ पहिल्यांदा. काम सोडून त्याला बटर लावतो. एक कोणीतरी जाऊन विशाल हे प्रथमेश पाहिजे का ते एवढं तिथं आणणार कसं खाली जागा रस्ता नाही सरळ जाताना जाशील सरळ. अरे चिमट्यान लावून असं धर. मसाला म्हणून लावलाय काय कसं आहे विशाल. ना काय बरोबर आहे ना काय. पुढे कशा करायचं. काय करूया माहिती आहे? ते घेतलंय ना ते असं करूया आणि एकाने फक्त हाताने मिक्स करूया ते सगळं. हा ह्याच्यामध्ये टाकून डायरेक्ट हे कर. हेच ते काढ ना ते पीस काढ ना. धुवावं लागेल नाही असं नको थोडंसं. ते हे वासेल ते रस. हा तेच. मग धुया ना थोडंसं असं पाणी टाकून. अरे काढा नाही ना होणार. त्याने करू आणि फक्त असं पाव असं करूया काढायला ना तर आपण. चालणार नाही ना मीच खाईन. हे बघ हे चिमटे इथे आहे ठेव ना ना. त्याने फक्त ते मिक्स करूया. काय बोलतो प्रतीक असं ते एकामध्ये पूर्ण मिक्स करूया. ते पण हे चल प्रथमेश आपण जाऊया ते हे आणायला. तर मित्रांनो आता पानं आणलीत केळ्याची. ही थोडी धूळ बसली तर हिला आता साफ करतोय. मग ह्याच्यावरच आपलं चिकन वाढून पार्टी चालू करूया. ठीक आहे. चल बस झाला. पलटी कशाला एकाच बाजू ठेव. थोड्याच्या वेळात आता जेवायला बसणार आहे आम्ही. तर मित्रांनो आपलं चिकन फायनली रेडी झालेलं आहे आणि आता आपण बसलोय जेवायला. तर हे पाहू शकता तुम्ही आपलं चिकन आहे. पाव वगैरे सजवलेले आहेत. सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे A to Z जेवढे पण आहेत. आता टेस्ट कशी झाली आहे हे तर तुम्हाला आधीच सांगितलं आहे. पण आता याच्यावर मस्तपैकी लिंबू वगैरे पिळणार आहे. कांदा कुठे गेला. कांदा पण प्रतीकने मस्तपैकी ठेचलेला आहे एकदम. लिंबू पण आमच्या हातानेच कापलेले आहेत मस्तपैकी. तर आता चला चालू करूया जेवायला. तर मित्रांनो आपली फायनली पार्टी झालेली आहे
तर आता थोडंसं इथे शांततेत थोडं बसूया, कारण वाटलं तेवढं उशीर नाही झाला, एकदम लगेच झालं. चिकन पण एकदम लगेच शिजलं, आग लगेच पेटली. तर आता सगळं आमचं झालं आहे. आता इकडे एक नॉर्मल असा इथे व्ह्यू पॉईंट वाटतोय, तर तिकडे जायचा विचार आहे. बाकी सगळ्यांना झोप यायला लागले, तर तिकडे ते दोघं झोपलेत. अक्षय पण इथे बसलाय मस्तपैकी आरामात. आणि आम्ही चौघं विचार करतोय की तिकडे जाऊया, थोडंफार फोटो वगैरे काढूया. तर चला जाऊया तिकडे. ए चला रे विशाल, चल. ए चला पूजेश. ते बघू शकतात इकडेच आम्हाला एक सावली भेटली, बाकी पूर्ण ऊनच आहे जिथे बघाल तिकडे. पण व्ह्यू वगैरे एकदम खतरनाक आहे. आता जाऊया तिकडे आणि बघूया कसं काय आहे ते. बाकी सगळे आलेत. आता थोडा आमचा विचारच चाललाय की फोटोशूट करायचा, आणि पार्टी वगैरे तर एकदम मस्त झाली, सक्सेसफुल झाले. वाटलं नव्हतं की एवढं चिकन वगैरे इतकं चांगलं होईल, आणि टेस्ट पण मस्त झाली. मस्त तिकडे इथं केळीचं झाड होतं, केळीच्या झाडाची पानं हातरली, मस्त की चिकन वगैरे ठेवलं त्याच्यावर, लिंबू वगैरे, बाप लागत होतं एकदम. बाकी हे बघा इथे सगळे अशी डोंगरासारखं दगड आहेत, पण असे डोंगरच सोडले, कारण इथे मायलिंग होत असेल कदाचित. इथे पण आहे, आणि आपले येत आहेत सगळे लाईनीत. तर इथे बघायचं की समोरचा इथे व्ह्यू काय आहे. बाकी तर झालंय सगळं. जायचं इथून मन नाही करत आहे घरी, कारण इथे शांतता वगैरे, आणि थोडंसं आता ऊन पण आहे. आणि आता वाजलेत 1:45 वाजलेत आता सध्या तरी. 11:30ला आलेलो आम्ही. 11:30 ते 2:45 एवढ्यामध्ये आमचं सगळं चिकन वगैरे, चिकन तर मॅरिनेट घरनंच करून आणलेलं. आता फक्त आम्हाला इकडे येऊन आग पेटवायची होती, चूल वगैरे करून, आणि चिकन तळायचं होतं. जे की आम्ही तार वगैरे पण काल हार्डवेअरमधनं घेऊनच ठेवलेली, मध्ये हातरलं, आणि त्याच्यावर चिकन वगैरे ठेवून हे केलं. आणि तो जुगाड तर तुम्ही बघितलाच की आपलं ब्रश नव्हतं चिकनवर तेल किंवा हे लावायला, बटर. तर आम्ही ते आंब्याच्या झाडाची ती फांदी घेतली, आणि तिला पुढनं असं थोडं दगडाने ठेचून त्याचं असं ब्रश लाईक बनवलं, आणि तेच असं बुडवून हे करत होतो. तर आता इथे बघा थोडं व्ह्यू पॉईंट जवळ तर आला आहे. तर बघूया, हे बघा समोर तुम्हाला दिसतंय की बिल्डिंग वगैरे आहे, एक नंबर वाटतंय. खतरनाक असा नजारा आहे. मस्तपैकी जेवण झाल्यावर असा नजारा बघायला भेटला तर अजून काय पाहिजे. तर मित्रांनो, आपण तो व्ह्यू तर बघून आले, आणि आपला मित्र अक्षय बघा, त्याला झोप आली. इथे एवढ्या मोठ्या झाडावर चढलाय मस्तपैकी, एकदम तिकडे जाऊन झोपलाय मस्त. आणि बाकीचे तिघं इथे झोपलेत मस्तपैकी. हे बघा तिघं इथे झोपलेत. पूजेश इकडे बसले, अभिषेक तिकडे बसलाय, आणि मी आपलं सगळ्यांचे मेमरीज वगैरे रेकॉर्ड करतो मस्तपैकी, कारण पुढे आपल्याला हेच आठवणार आहे. हे बघा, हा आपले सगळे आत्ताचे व्हिडिओज बघतोय की कसे काय झाले सगळं. अभिषेक कसा बसलाय, हे तिघं मस्तपैकी आपले झोपलेत, गाणे वगैरे चालले मस्तपैकी आरामशीर. हे बघा चष्मा विष्मा घालून. हाच होता आजचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप दिवसानंतर ब्लॉग करायचा ट्राय केला आहे. थोडाफार वर खाली चुकामुका झाल्या असतील, पण मस्त झाला. तुम्ही तुमच्या फ्रेंड्स लोकांसोबत किंवा मित्रपरिवारासोबत, फॅमिलीसोबत आपल्या, तुम्ही असे कधी कुठे पिकनिक वगैरे या फिर असं कुठे जंगलात जाऊन असं जेवण वगैरे कधी केलं आहेत का, ते नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि इंस्टाग्रामवर जर फॉलो नसेल केलं अजून तर करा, कारण तिकडे आपले डेली अपडेट्स किंवा कुठे जाणार असेल किंवा आपलं पिकनिकमध्येच सगळे तिकडे स्टोरी वगैरे येतच असते. आणि हेच आहे, इंस्टाग्रामवर फॉलो करा इकडे येत असेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील. बस हेच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा.